लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना विचारलं की तुमचा आवडता केक फ्लेवर कुठला आहे, सगळ्यांचं उत्तर एकच असतं की चॉकलेट ट्रफल केक. तर हा चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा, त्याचा स्पॉन्ज कसा बनवायचा, या सगळ्याची कृती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर केक बनवलात तर कोणी सांगूनही विश्वास ठेवणार नाही की हा केक होममेड आहे. बेकरी सारखा किंवा त्याहूनही छान आणि मुख्य म्हणजे हायजीनचे सगळे नियम पाळून बनवलेला हा चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा चला बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 कप दूध घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून विनेगर घालणार आहोत आणि थोडंसं ढवळून आपण ते बाजूला ठेवून देणार आहोत. विनेगर नसेल तर आपण त्यामध्ये 1 चमचा लिंबूच्या रसाचाही वापर करू शकतो. आता आपण एका बाउलमध्ये 60 ml तेल घेणार आहोत. म्हणजेच कपाने बघायला गेलं तर हे 1/4 कप आणि 2 टेबलस्पून असं हे 60 ml तेल आहे. त्याचबरोबर मी इथे 100 ग्रॅम कॅस्टर शुगर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कॅस्टर शुगर नसेल तर तुम्ही पिठी साखरेचा देखील वापर करू शकताच. 100 ग्रॅम साखर म्हणजे जवळजवळ कपानी बघायला गेलं तर ही अर्धा कप साखर आहे. केकसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही नक्की चेक करा. आता साखर आणि तेल एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपल्याला त्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे व त्यातून 2 टेबलस्पून मैदा मी बाजूला काढून घेतलेला आहे. ग्रॅम्समध्ये बघायला गेलं तर हे 120 ग्रॅम्स मैदा आपण घेतलाय. त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर आपण इथे घातलेली आहे. आता आपण हे एकदा व्यवस्थित चाळून घेणार आहोत. त्याआधी आपण यामध्ये 1/4 कप कोको पावडर घालणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोको पावडर तुम्ही कुठल्या क्वालिटीची वापरताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याने केकमध्ये खूप फरक पडतो, त्यामुळे शक्यतो कोको पावडर ही चांगली ब्रँडेड क्वालिटीचीच वापरा. आता आपल्याला छान मिक्स करून त्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे. मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच केक बनवत असाल तर सगळं दूध एकदम घालण्याऐवजी हळूहळू करून थोडं थोडं दूध घाला. प्रत्येक वेळी कन्सिस्टन्सी चेक करा आणि त्यानंतरच त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घाला. त्यामुळे केकचं बॅटर अगदी पातळ होणार नाही व केक छान बेक होईल. बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कुठेही गुठळी होऊन देता कामा नये. त्याचबरोबर ते ओव्हर मिक्स पण करायचं नाहीये. बॅटर छान मिक्स झालं की आपण त्याला ओव्हनमध्ये बेक करणार आहोत. तुम्हाला जर ते ओव्हनमध्ये बेक करायचं नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता. त्यासाठी तुम्ही कढई 10 मिनिटं गरम करून घ्या आणि त्यानंतर एखादा स्टँड ठेवून मग त्यावर केकचं भांडं ठेवा. आता इथे मी 6 इंचाचा हा केक टिन घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं बटर लावून त्यानंतर त्याच्यावर थोडासा मैदा छिडकून घेतला आणि व्यवस्थित त्याला ग्रीस करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये केकचं बॅटर घालत आहोत. व्यवस्थित एकदा टॅप करून घ्यायचे जेणेकरून जर काही त्याच्यामध्ये एअर असेल तर त्यातले एअर बबल्स निघून जातात. पण जे हे केक बॅटर बनवलं आहे ते 500 ग्रॅमचं केक बॅटर आहे. तुम्हाला मी इथे असं वजन करून सुद्धा दाखवते. हा स्पॉन्ज बेक झाल्यावर तो अर्धा किलोचा होणार आहे. तर आता ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर मी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 30 मिनिटासाठी हा केक बेक करून घेते. तर 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त केक आपला इथे बेक झालेला आहे. अंड्याचा वापर न करता, दही न वापरता, बटर न वापरता आपण घरातल्याच वस्तूंपासून इतका सुंदर केक बनवलेला आहे. व्यवस्थित बेक झालाय की नाही हे पाहण्यासाठी आपण टूथपिक घालून बघायची आणि टूथपिक अगदी स्वच्छ केकचं बॅटर न लागता वर आली याचा अर्थ केक सगळीकडून छान बेक झालेला आहे. आता केकचा स्पॉन्ज डिमोल्ड करण्याच्या आधी 10 मिनिटं आपण त्याला टिनमध्येच थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे चॉकलेट गनाशची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे चॉकलेट कंपाऊंड वापरत आहे. तर चॉकलेट गनाशसाठी आपण 2:1 रेशो असं घेणार आहोत. म्हणजे इथे मी 200 ग्रॅम कंपाऊंड घेत आहे आणि त्यासाठी मी 100 ग्रॅम अमूल फ्रेश क्रीम वापरणार आहे. तर मी आधी चॉकलेट वजन करून घेतलं आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. आता पहिल्यांदा मी हा केक डिमोल्ड करून घेते. तर सगळ्या बाजूने हळूवारपणे आपण केकच्या कडा या सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अगदी हळूवार हाताने आपण हा केक एका प्लेटमध्ये उलटा करून काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे आता बघाल की खूप इझिली हा केक डिमोल्ड झाला आहे. कुठेही त्याला क्रॅक्स पडल्या नाहीयेत. त्याचबरोबर आपण जे टिन व्यवस्थित ग्रीस करून घेतला होता त्यामुळे
केकचा खालचा भागही टीनला चिटकलेला नाहीये आणि छान प्रकारे आपला केक इथे डिमोल्ड झालेला आहे. खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला इथे केक स्पॉन्ज बनलेला आहे. तर आता आपण ह्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. जर चॉकलेट स्पॉन्ज बनवण्याची कृती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता आपण चॉकलेट गनाश कसा बनवायचा ते बघूयात. इथे मी सांगितल्याप्रमाणे 200 ग्रॅम कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे आणि आता आपल्याला 100 ग्रॅम अमूल फ्रेश क्रीम वापरायचं आहे. तर यासाठी तुमच्याकडे जर मेजरिंग स्केल नसेल तर तुम्ही या पॅकेटमधलं अर्ध अमूल फ्रेश क्रीम वापरू शकता. हे 250 ml पॅक असतं, त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्ध वापरलं तर त्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 ग्रॅम राहतं, जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. ते 4 दिवस फ्रीजमध्ये टिकतं आणि तुम्हाला परत जर चॉकलेट गनाश बनवायचं असेल त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. चॉकलेट गनाश कसं बनवायचं, ते स्टोअर कसं करायचं, चॉकलेट गनाशचा केक बनवताना काय काळजी घ्यायची, या सगळ्याच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. आता इथे मी हे 100 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे आणि ती ओव्हनमध्ये मी 30-30 सेकंदाच्या इंटरवलनी व्यवस्थित मेल्ट करून घेतले आणि आता आपलं इथे चॉकलेट गनाश छान तयार झालेला आहे. याला मी आता एकदा छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी मी याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देणार आहे. 10 मिनिटानंतर चॉकलेट गनाश मी फ्रीजमधून बाहेर काढलं आणि ते थोडंसं आता घट्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण ते आता केकवर लावू शकतो. आता इथे आपला केक स्पॉन्जही बऱ्यापैकी थंड झालेला आहे, त्यामुळे आता आपण ह्याला पहिल्यांदा 3 लेअरमध्ये कट करणार आहोत. तर कट करण्याआधी मी याला फक्त मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर कट करणार आहे. आता प्रत्येक वेळेला मी केकचा वरचा भाग काहीसा काढून टाकते, पण आज आपण जो स्पॉन्ज बेक केला त्यामध्ये एकदम फ्लॅट टॉप आलेला आहे, आपल्याला उंचवटा आलेला नाहीये, त्यामुळे केकचा वरचा भाग कापायची गरज नाहीये. तर आपण आता ह्याला प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून घेऊयात आणि त्यानुसार आपण केक कट करायचा आहे. सुरीने केक कट करताना सुरी एका बाजूने आत घालून दुसऱ्या बाजूने आपल्याला ती हळूवारपणे बाहेर काढायची आहे. कुठेही आपल्याला जोर द्यायचा नाहीये. आपला हा केक स्पॉन्ज जेव्हा बेक होतो तेव्हा तो सॉफ्ट असतो, त्यामुळे तो कधी कधी तुटू शकतो. त्यामुळे जोर न लावता अगदी हळूवारपणे आपल्याला केक कट करून घ्यायचे आहेत. स्पॉन्जचे 3ही लेयर आपले कट करून झालेले आहेत आणि आता बोर्डला थोडंसं चॉकलेट गनाश लावून त्यावर मी पहिला लेयर आहे तो व्यवस्थित चिटकवून घेणार आहे. बोर्डवर स्पॉन्ज ठेवायच्या आधी आपण थोडंसं चॉकलेट गनाश यासाठी लावतो जेणेकरून आपला केक बोर्डवरून हलणार नाही. आता इथे वाटीमध्ये मी हे शुगर सिरप तयार केलेलं आहे, त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड केक हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे थोडं कमीही करू शकता. आता आपल्याला हा स्पॉन्ज शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे गनाश लावणार आहोत. चॉकलेटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. हळूवारपणे स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी अलगदपणे आपल्याला हे काम करायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या नवीन फ्लेवरचे केक बघायचे आहेत ते पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे दुसऱ्या लेअरवरती सुद्धा मी चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेतले. त्याचबरोबर इथे मी चोको चिप्स टाकते आणि त्यावरती आता हा सगळ्यात खालचा जो आपला लेअर होता तो मी उलटा टाकलेला आहे, कारण जो आपला खालचा बेस लेअर असतो तो एकदम सपाट असतो, तो कुठेही वर खाली नसतो. त्यामुळे आपण जेव्हा केकवर क्रीम किंवा चॉकलेट लावणार त्यावेळी सुरुवातीपासूनच एकसारखं सपाट असं त्याला फिनिशिंग येतं, छान फिनिशिंग येतं आणि फार मेहनत न घेता आपला केकला फिनिशिंग छान देता येतं. त्यामुळे आता इथे आपण हे एकदा व्यवस्थित चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेऊयात आणि वरच्या बाजूने छान चॉकलेट गनाश लावून झालं की मग आपण सर्व बाजूनी केकला चॉकलेट गनाश लावून घेणार आहोत. चॉकलेट गनाश वापरून झाल्यावर जर चॉकलेट गनाश उरलं तर ते आपण फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवू शकतो. ते फ्रीजमध्ये छान टिकतं, त्याला ते कुठेही खराब होत नाही आणि आपल्याला दुसऱ्या केकला वापरता येतं. त्याचबरोबर तुम्ही जर ते व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं आणि फ्रीजरमध्ये ठेवलं तर हे चॉकलेट गनाश अगदी 1 ते 1.5 महिना सुद्धा छान टिकतं. आता आपल्या सगळ्या साईडनी छान व्यवस्थित चॉकलेट गनाश लावून झालेला आहे. आता इथे स्क्रॅपरच्या सहाय्याने मी एकदा ह्याला फिनिशिंग करून घेते. तसंच वरच्या बाजूने
आपल्याला फिनिशिंग करताना बाहेरच्या साईडने आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा स्पॅच्युला फिरवायचा आहे आणि सगळ्या साईडनी आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे। आता चॉकलेट गनाश आपल्याला इथे थोडंसं दिसतंय की घट्ट झालेलं आहे, तर हे घट्ट झालेल्या चॉकलेट गनाशला थोडंसं केकवर असतानाच मेल्ट कसं करायचं, त्याला फिनिशिंग कसं द्यायचं हेही मी पुढे दाखवणार, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे थोडंसं मी परत वरच्या साईडनी चॉकलेट गनाश लावून घेतलं, कारण मला असं ते वाटलं की हे थोडंसं अनइव्हन आहे, म्हणून परत एकदा फिनिशिंग मी ह्याला करून घेत आहे। स्पॅच्युला आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने आपण ह्याला एकदा छान फिनिशिंग करून घेऊयात। आणि तुम्ही तर इथे बघू शकताय की छान ह्याला फिनिशिंग झालेलं आहे। सगळ्या ह्याच्या जो क्रम्ब आहे किंवा जो स्पॉन्ज आहे तो व्यवस्थित कोट झालेला आहे। आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी स्पॅच्युलाला गॅसवर थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी हे फक्त पूर्ण केकवरून हा स्पॅच्युला फिरवणार आहे। तुम्ही बघू शकता जिथे जिथे मी हा स्पॅच्युला फिरवत आहे तिथे तिथे या केकला शाईन येत आहे, कारण जो गरम स्पॅच्युला आहे तो चॉकलेट गनाशला थोडासा मेल्ट करतोय आणि त्यामुळे ह्याला एक फिनिशिंगही येते। त्याचसोबत जर कुठे हे चॉकलेट गनाश घट्ट झालं आहे आणि त्यामुळे ते स्प्रेड आपल्याला करता येत नाहीये, तर अशा वेळी आपण ही ट्रिक वापरू शकतो। याचसोबत जर तुम्ही गरम पाण्यामध्ये स्पॅच्युला बुडवून तोही केकवर फिरवला तरी पण याच पद्धतीने आपल्याला फिनिशिंग घेता येतं। एकदा फिनिशिंग करून झाल्यावर केकचा बोर्ड छान स्वच्छ करून घेतला आणि आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे। त्यासाठी हे जे थोडंसं उरलेलं चॉकलेट गनाश आहे त्यामध्ये मी 1 चमचा बटर आणि थोडंसं म्हणजेच 1 चमचा फ्रेश क्रीम घातलं आणि परत ओव्हनमध्ये मेल्ट करून घेतलं। आता आपल्याला हे वरून ड्रिपसाठी वापरायचं आहे, तर हे एकदा व्यवस्थित पोर करून झाल्यावर मी फक्त स्पॅच्युलाने त्याला सगळीकडे पसरवणार आहे। अगदी हलक्या हाताने पसरवायचं आहे। तुम्ही बघू शकता की ते इथे हळूहळू ते सगळं चॉकलेट असं खाली पडतंय। तुम्हाला ही डिझाईन जर बनवायची नसेल तर तुम्ही चॉकलेट गनाश पाइपिंग बॅग मध्ये भरून त्याच्या मदतीने सुद्धा छान डिझाईन बनवू शकता। या डिझाईनसाठी तुम्हाला पाइपिंग बॅगची नोझलची कुठलीही गरज लागणार नाही, त्यामुळे मुद्दामून ही डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे। इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू छान हे ड्रिप्स तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसतोय केक। आपण कुठेही इथे बीटरचा वापर केला नाही, पाइपिंग जेलचा वापर केला नाहीये, कुठलेही नोझल वापरले नाहीये, पाइपिंग बॅग्स वापरले नाहीये, तरी सुद्धा आपला हा केक छान डेकोरेट झालेला आहे। आता इथे मी फक्त 20 रुपयाची किटकॅट घेतलेली आहे आणि त्याचे 4 तुकडे करून केकवर लावत आहे। त्यासोबतच मी थोडे शुगर पल्स वापरणार आहे। माझ्याकडे पांढऱ्या रंगाचे शुगर पल्स होते, तर ते मी इथे थोडेसे त्यानंतर टाकून घेत आहे। वरच्या बाजूने असे शुगर पल्स टाकून घेतले, त्याचबरोबर थोडे बाजूबाजूने सुद्धा मी शुगर पल्स टाकून घेतले। त्यानंतर मला असं वाटलं की थोडेसे गोल्डन सुद्धा पल्स याच्यामध्ये वापरायला हवे होते, तर त्याआधी माझ्याकडे इथे हा गोल्ड ड्रिप आहे। हा बाजारामध्ये असा रेडीमेड गोल्ड ड्रिप मिळतो, तो सुद्धा मी इथे थोडासा वापरला, त्यामुळे आपला केक छान उठावदार दिसत आहे। केक खूपच आकर्षित दिसत आहे। त्याचबरोबर माझ्याकडे गोल्डन पल्स नव्हते, पण माझ्याकडे गोल्डन डस्ट होते, तर मग मी काय केलं की थोड्याशा गोल्डन डस्टमध्ये जे व्हाईट स्प्रिंकल होते तेच थोडेसे घोळवले आणि ते आता मी ह्याच्यावर टाकत आहे। तर इथे आपला हा केक सुंदर असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी ह्याच्यावर केकचा हॅपी बर्थडेचा टॅग लावत आहे आणि आपला इथे केक अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने डेकोरेट करून तयार झालेला आहे। हा केक तयार झाल्यावर बघितल्यावर तुम्हाला असं दिसेल की कोणीही म्हणणार नाही की हा केक घरी बनवलेला आहे। त्यासोबतच मी याचं वजन किती झालं हेही तुम्हाला दाखवलं। तुम्हाला जर 1 किलोचा केक बनवायचा असेल, ऑर्डरसाठी बनवायचा असेल, तर तुम्ही थोडा चॉकलेटचा जास्ती वापर केला तरी चालेल। मी हा केक घरासाठीच बनवला होता, त्यामुळे थोडा मी चॉकलेटचा इथे कमी वापर केला होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।